फडणवीस सरकार धनगर समाजाच्या विरोधात आहे। आता गोपीचंद पडळकर आणि तो हाके कुठल्या बिळात लपले? ज्या रायगडावर धनगर समाज 700-800 वर्षापासून राहतो, ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज असताना शिवरायांच्या स्वराज्यामध्ये शिवकार्यामध्ये त्यावेळेस पशुपालन असेल आणि स्वराज्य निष्ठ असेल, धनगर समाज हा स्वराज्यासोबत राहिला। आज सुद्धा शिवाजी महाराजांनंतर सुद्धा रायगडावर धनगर समाजाचं वास्तव्य आहे। बंगले नाही बांधले, छोटी छोटी घरं आहेत, परंतु पुरातत्व विभाग असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, धनगर समाजाच्या कसं विरोधात आहे? तिथली घरं किंवा धनगर समाजाला त्या रायगड किल्ल्यावरून हटवण्याची मोहीम, त्यांना हद्द पार करण्याची मोहीम आता सरकारने घेतलेली आहे। खरं तर हा शिवद्रोह आहे। कुठे आहेत धनगर समाजाचा पुळका येणारे नेते? सरकारचे दलाली करत बसले का? संभाजी ब्रिगेडचा इशारा आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय, धनगर समाज आणि रायगड हे इतिहासाच्या अगोदरपासूनचं नातं आहे आणि शिवाजी महाराजांनंतर ते नातं स्वराज्याचं नातं आहे। त्यांना रायगडावरून विभक्त करू नका, त्यांना हटवू नका, तिथली घरं त्या ठिकाणी त्यांची उद्ध्वस्त करू नका। तुम्हाला जर करायचंच असेल तर इथं सिंहगडावर टिळकवाडा कसं काय आला? तुम्हाला करायचं असेल तर अजून बरीच अतिक्रमण आहेत। विशाळगडावर जे अतिक्रमण आहे, सरकारमध्ये हिंमत असेल तर ते काढावं। आणि पडळकर आणि हाके, तुमचं तोंड बंद का आहे? या प्रकरणामध्ये जर धनगर समाज रायगडावरचा बेघर होणार असेल आणि 7-8 पिढ्या तिथं सध्या ते वास्तव्य करत असतील तर सरकारला सुद्धा नैतिक अधिकार नाही। सरकार सुद्धा 5 वर्षाचं आहे, परंतु ती लोक 7-7, 8-8 पिढ्यापासून राहतात। संभाजी ब्रिगेड जर धनगर समाजाच्या त्या कुटुंबाला रायगडावरून जर हटवलं तर तीव्र आंदोलन करणार, रायगडावर आंदोलन करणार आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडणार। हा संभाजी ब्रिगेडचा या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो। आणि जर त्यांना रायगडावर अतिक्रमणच काढायचं असेल तर वाघ्या कुत्रा कुणाचा आहे? तो काय ऐतिहासिक कुणी बसवलेला आहे का? तो तर आत्ताचा आहे, राम गणेश गडकरी नंतर बसवला गेलाय। तुम्हाला रायगडावरचं अतिक्रमण काढायचं असेल तर रायगडावरचा वाघ्या कुत्रा हटवा, संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। पण धनगर समाजाला हटवू नका, अन्यथा महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड आंदोलन करेल।